न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा महाकाय ढिगारा कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत धक्कादायक ठरली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत भावेश वाणी यांच्यासह अन्य कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेनंतर महापालिका प्रशासन, कंत्राटदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेवर नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोशी येथील सुमारे 81 एकर परिसरात पसरलेल्या कचरा डेपोमध्ये अनेक वर्षांपासून 65 ते 70 फूट उंच कचऱ्याचे ढीग साचलेत. अशा धोकादायक ठिकाणापासून अवघ्या 30 मीटर अंतरावर खाजगी ठेकेदार कंपनीची 3 मजली आरसीसी इमारत उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत. दुर्घटनेच्या 2 दिवसांपूर्वीच कचरा सरकत असल्याची चिन्हे दिसत होती. सुरक्षेच्या दृष्टीने काही वाहने हटवण्यात आली आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र इमारत रिकामी करण्यात आली नाही. अखेर दुपारच्या जेवणाच्या वेळी कचऱ्याचा ढिगारा कोसळला आणि निष्पाप कामगार त्याखाली गाडले गेले. स्थानिक नागरिकांच्या मते मोशी कचरा डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर असूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. दुर्घटनेनंतर काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली असली तरी बचाव कार्यापेक्षा प्रसिद्धीवर अधिक भर दिल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. आमची माणसं ढिगाऱ्याखाली अडकली आहेत आणि प्रशासन केवळ आश्वासने देत आहे, अशी भावना पीडितांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. अनेक तास उलटूनही सर्व अडकलेल्यांचा शोध लागला नसल्याने घटनास्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे वजन वाढले आणि भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाली. ही नैसर्गिक आपत्ती आहे असं सांगितलं. मात्र कचऱ्याच्या धोकादायक ढिगाऱ्यालगत इमारत उभारण्यास परवानगी का देण्यात आली, या मुद्द्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरतीये. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय लष्कर आणि अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली रचना अधिक धोकादायक होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी हातानेच कचरा हटवावा लागत असून त्यामुळे बचाव कार्याला वेळ लागतोय. या दुर्घटनेमुळे पिंपरी चिंचवड मधील कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.